व्यसनी नवरा का भेटतो? खरं कारण जाणून घ्या. कारण ऐकून थक्क व्हाल. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आयुष्यात काही महिलांना प्रेमळ, जबाबदार आणि कुटुंब सांभाळणारा नवरा मिळतो, पण काहींच्या नशिबात येतो तो दारू पिणारा, भांडखोर आणि घर उद्ध्वस्त करणारा नवरा. असं का होतं? हे फक्त नशीब असतं का, की मागच्या जन्मातील कर्माचा परिणाम असतो? गरुड पुराणानुसार काही नाती ही फक्त सुख देण्यासाठी नसतात. काही नाती आपल्या आयुष्यात धडा शिकवण्यासाठी येतात. काही वेळा आपण ज्या दुःखातून जातो तेच आपल्याला मजबूत बनवतं. पण खरंच व्यसनी नवरा मिळणं म्हणजे मागच्या जन्माचे पाप आहे का? की या मागचं दुसरंच गूढ सत्य दडलं आहे? हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये गरुड पुराणानुसार या रहस्याचा संपूर्ण उलगडा करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण ही माहिती प्रत्येक स्त्री आणि प्रत्येक कुटुंबासाठी खूप महत्त्वाची आहे. अनेक स्त्रियांच्या मनात एक प्रश्न वारंवार येतो. आयुष्यात चांगले संस्कार असतानाही काहींना व्यसनी, दारू पिणारा, रागीट किंवा जबाबदारी न पाळणारा नवरा का मिळतो? हे फक्त नशीब असतं का, की मागच्या जन्माचे कर्म असतं? गरुड पुराणात याबद्दल काही सांगितले आहे का? आज आपण या विषयावर सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम एक गोष्ट समजून घ्या. गरुड पुराण धर्मग्रंथ आणि अध्यात्म हे कोणालाही दोष देण्यासाठी नाही, तर ते जीवन समजवण्यासाठी, कर्माचे नियम समजण्यासाठी आणि योग्य मार्ग दाखवण्यासाठी आहेत. त्यामुळे असा नवरा मिळाला म्हणजे तुझं पाप आहे असा सरळ निष्कर्ष काढणे चुकीचे आहे. गरुड पुराणानुसार प्रत्येक जीव आपल्या कर्माचं फळ भोगतो. हे फळ कर्म आपल्या मागच्या जन्माचे नसते, तर या जन्मातील निर्णय, संगत, विचार, वागणूक आणि परिस्थिती याचाही त्यात समावेश असतो. म्हणजेच विवाहात मिळणारा जोडीदार हा केवळ शिक्षा नसतो, तर अनेक वेळा शिकवण, परीक्षा आणि आत्मजागृतीचा मार्ग असतो. कधीकधी आपल्या एखाद्या स्त्रीला व्यसनी नवरा मिळतो कारण तिला स्वतःची शक्ती ओळखायची असते. त्या आयुष्यभर इतरांसाठी जगलेली असते, स्वतःचा आवाज दाबलेला असतो. अशा वेळी कठीण नातं तिला स्वतःसाठी उभं राहायला शिकवतं. हे कर्म फळापेक्षा जीवनातील धडा असू शकतो. गरुड पुराणात व्यसनांबद्दल सांगितले आहे की दारू, जुगार, असत्य, हिंसा, लोभ, क्रोध आणि वासना हे मनुष्याला अधपतनाकडे नेतात. जो पुरुष सतत व्यसनाकडे जातो तो स्वतःचेच नव्हे तर कुटुंबाचेही नुकसान करतो. अशा व्यक्तीला पुढील जन्मात कठीण फळ मिळते असे सांगितले जाते. म्हणजेच व्यसनी नवरा मिळाला तर पत्नीने पाप केलेले असे नाही. अनेक वेळा त्या पुरुषाचे स्वतःचे कर्म, त्याची निवड, त्याची संगत आणि त्याचे संस्कार यामुळे तो त्या मार्गावर गेलेला असतो. पत्नी फक्त त्या परिस्थितीत अडकलेली असू शकते. काही लोक म्हणतात मागच्या जन्मी पतीचा अपमान केला असेल म्हणून या जन्मी वाईट नवरा मिळाला. पण हे सरसकट सत्य नाही. धर्मग्रंथ कोणालाही घाबरवण्यासाठी नसतात, तर मग खूप सूक्ष्म असते. एका घटनेवरून संपूर्ण आयुष्य ठरत नाही. गरुड पुराणानुसार काही कर्माचे परिणाम नात्यांमधून येतात. जसे ज्याने इतरांच्या संसारात विघ्न आणले असेल त्याला स्वतःच्या संसारात क्लेश येऊ शकतात. ज्याने दुसऱ्याच्या अश्रूंवर आनंद घेतला असेल त्याला दुःखाची चव चाखावी लागू शकते. ज्याने विश्वासघात केला असेल त्याला नात्यात फसवणूक अनुभवावी लागू शकते. परंतु हे सर्व निश्चित नियम नसून कर्माच्या तत्त्वाचे उदाहरण आहे. कधीकधी व्यसनी नवरा मिळणे हे स्त्रीच्या चुकीपेक्षा समाजातील चुकीच्या निवडीमुळेच होते. लग्न करताना फक्त पैसा, नोकरी, घर, बाह्यरूप, नातेवाईकांचा दबाव यावर निर्णय घेतला जातो. स्वभाव, सवयी, जबाबदारी, राग, व्यसन आहे का नाही हे तपासले जात नाही. मग नंतर अडचणी येतात. गरुड पुराणात आपल्याला सांगितले की निर्णय घेताना विवेक वापरा. अंधश्रद्धा, दिखावा, घाई या कारणाने घेतलेले निर्णय दुःख देतात. व्यसनी नवरा मिळाल्यावर स्त्रीने काय करावे? सर्वप्रथम स्वतःला दोष देणे थांबवावे. मी पापी आहे म्हणून असं झालं असे मानू नये. कारण दोषी तो आहे जो व्यसन करतो, त्रास देतो, जबाबदारी टाळतो. दुसरे म्हणजे शांतपणे परिस्थिती समजून घ्यावी. त्याला खरंच बदलायचं आहे का? तो उपचार घ्यायला तयार आहे का? तो घराची जबाबदारी मान्य करतोय का? तो हिंसक आहे का? हे पाहणे आवश्यक आहे. जर पुरुषाला बदलायची इच्छा असेल तर त्याला साथ द्यावी. समुपदेशक, डॉक्टर, व्यसनमुक्ती केंद्र, कुटुंबाचा आधार, सकारात्मक वातावरण यामुळे बदल शक्य असतो. जर पुरुष बदलत नसेल, रोज त्रास देत असेल, पैसे उधळत असेल, हिंसा करत असेल, मुलांवर परिणाम होत असेल तर स्त्रीने स्वतःचे आणि मुलांचे रक्षण करणे हेच धर्म आहे.
सहन करणे म्हणजे पुण्य असे नाही. अन्याय सहन करणे कधीकधी अधर्म ठरतो. गरुड पुराणात धर्म म्हणजे योग्य कृती असे सांगितले जाते. म्हणजे जिथे स्वतःचा आत्मसन्मान वाचवणे गरजेचे आहे तिथे ठाम उभे राहणे हेच धर्म आहे. काही स्त्रिया म्हणतात, मी पूजा करते, व्रत करते, तरी नवरा सुधारत नाही. पूजा मनाला शक्ती देते, विवेक देते, ध्येय देते, पण दुसऱ्याची इच्छा बदलू शकत नाही. बदलासाठी त्या व्यक्तीची तयारी आवश्यक असते. मंत्र, जप, तहान, व्रत यामुळे खरे फळ म्हणजे आंतरिक शक्ती. त्यातून योग्य निर्णय घेण्याची ताकद मिळते. गरुड पुराणात दानाचे महत्त्व सांगितले आहे. दुःखी व्यक्तीला मदत करणे, अन्नदान, सेवा, सत्य बोलणे, संयम ठेवणे, आईवडिलांचा आदर करणे, स्त्रियांचा सन्मान करणे हे पुण्यकर्म आहे. ही पुण्यकर्मे पुढील जीवन सुखी करतात असे सांगितले जाते. म्हणूनच जर एखाद्या स्त्रीच्या आयुष्यात कठीण नवरा आला असेल तर तिचं आयुष्य संपले असे नाही. कधीकधी अशाच संकटातून ती अधिक मजबूत, शहाणी, आत्मनिर्भर बनते. कर्माचा अर्थ शिक्षा एवढेच नाही. कर्माचा अर्थ संधी ही आहे. काही नाती आपल्याला प्रेम देतात, काही नाती धडा शिकवतात, काही नाती स्वतःची किंमत शिकवतात. व्यसनी नवरा असलेल्या स्त्रीने रोज काय करावे? सकाळी मन शांत ठेवावे, घरातील आर्थिक स्थिती हातात घ्यावी, स्वतःचे पैसे साठवावेत, मुलांचे शिक्षण सुरक्षित ठेवावे, विश्वासू लोकांशी संपर्क ठेवावा, गरज पडल्यास कायदेशीर सल्ला घ्यावा, शारीरिक हिंसा सहन करू नये. आध्यात्मिक उपाय कोणते? दररोज प्रार्थना करा, हनुमान चालीसा, दत्तनाम, रामरक्षा स्तोत्र, गायत्री मंत्र जपा, घरात स्वच्छता ठेवा, रागाऐवजी शांततेत निर्णय घ्या, वाईट शब्द वापरू नका. हे उपाय नवऱ्याला जादूने बदलणार नाहीत, पण तुम्हाला स्थिरता देतील. गरुड पुराणानुसार व्यसन करणाऱ्या पुरुषाचे परिणाम काय? घरातील धन नष्ट होते, मानसन्मान कमी होतो, आरोग्य बिघडते, कुटुंब दूर जाते, मन अशांत राहते, पुढील जन्मात दुःखद फळ मिळते असे वर्णन आहे. म्हणूनच व्यसन हे फक्त सवय नाही, ते आत्मनाशाचा मार्ग आहे. स्त्रीने स्वतःलाच विचारावे, मी त्याला वाचवू शकते का? तो स्वतःला वाचवू इच्छितो का? मी मुलांसाठी सुरक्षित वातावरण देऊ शकते का? मी किती सहन करणार? माझा आत्मसन्मान कुठे आहे? हे प्रश्न विचारणे पाप नाही, हेच जागृती आहे. कधीकधी लोक समाजात म्हणतात, नवरा आहे तर सहन कर, पण धर्मग्रंथ कुठेही अन्याय सहन कर म्हणत नाही. ते सत्य, न्याय, करुणा आणि मर्यादा शिकवतात. जर नवरा व्यसन सोडून खरंच बदलला तर त्याला संधी द्या, पण वारंवार खोटं बोलत असेल, हिंसा करत असेल, फसवत असेल तर अंतर ठेवणे योग्य ठरू शकते. काही जण विचारतात, दुसरे लग्न केल्यावर चांगला जोडीदार मिळेल का? प्रथम स्वतः बरी व्हा, स्वतःचा आत्मविश्वास परत मिळवा, मग विवेकाने निर्णय घ्या. घाई करू नका. गरुड पुराणातील मोठा संदेश असा आहे की प्रत्येक आत्मा स्वतःच्या कर्माने उन्नती किंवा अधपतन करतो. दुसऱ्याच्या पापाचा भार कायम तुमच्यावर राहत नाही. म्हणून मला बेवडा नवरा मिळाला म्हणजे माझे पाप असे समजू नका. कदाचित ती तुमच्या जीवनातील परीक्षा असेल, कदाचित स्वतःला ओळखण्याची वेळ असेल, कदाचित चुकीच्या गोष्टींपासून बाहेर पडण्याची हाक असेल. तुमचे भविष्य अजूनही तुमच्या हातात आहे. आजपासून स्वतःला कमी समजू नका, दुःखाला नशीब समजू नका, अन्यायाला धर्म समजू नका, भीतीला प्रेम समजू नका. स्वतःचा सन्मान करा, योग्य निर्णय घ्या, देवावर श्रद्धा ठेवा आणि कर्माने पुढे चला. शेवटी एवढंच, वाईट नवरा मिळाला म्हणून आयुष्य वाईट ठरत नाही. योग्य वेळी जागे झालात तर उरलेलं आयुष्य सुंदर होऊ शकतं. धैर्य ठेवा, विवेक ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.